विवरे स्नान करून या विवरे स्नान करून पम गम बनि सन द पम बनि नि द पम द पम ग पम ग रे करुणिया संत पद धुळ शिरवाहू संत पद धुळ शिरवाहू जीवाचा जीवन गावा चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवन गावा विठू सर्वत्र घनदाट विठू 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 सर्वत्र घनदाट घनदाट विठू सर्वत्र घनदाट घनदाट विठू सर्वत्र घनदाट पंढरी विश्वाची आपेठ दुजा नाही रे वैकुंठ दुजा नाही रे वैकुंठ सदा येथे चिलीन राहू सदा येथे चिलीन राहू जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू ना जन्मने ना मरणे आम्हा ना वेदा भेद ही कामा म्हणे तुकड्या घनश्यामा म्हणे तुकड्या घनश्यामा पदभुज शिर हे बाहू पदभुज शिर हे बाहू जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू विवरे स्नान करून या संत पद धुळ शिरवाहू जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीव लगा पाहू जीव लगा पाहू पुढे या ना चाहते हैं हम जवानों के चाहते हैं पैगंबर जी आगे आना चाहिए बघा यारे पिलांनो सगळे या एका हाकेत वो देणारा संविधान दिंडीचा कार्यकर्ता आहे हा फरक आहे साक्षीदार राजाभाऊ चोपदार आहे माझ्या दिंडीला अस्पृश्यासारखं स्थान देऊन दिंडी नंबर 86 प्रसिद्ध करण्यासाठी ज्या माणसानं मनापासून प्रयत्न केला ते राजाभाऊ चोपदार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कारण वावळे महाराज म्हणजे काटेरी माणूस आहे I don't like God and religion and the caste. I like only world and the people. हे माझं बोलणं नाही माझं नाही बोलणं श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज या विचाराचा कळत झाले केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्व शांतीच्या तळमळीनं कळवळणारं एक कोमल अंतःकरण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं या महाराष्ट्रामध्ये प्रगट झालं कैवल्याचा पुतळा आणि नामदेव महाराजांच्या आशीर्वादाने
आणि संगतीने. ज्ञानेश्वर माऊली, कारण कोणाला गाता येतं, कोणाला बोलता येतं, कोणाला लिहिता येतं, तसं ज्ञानेश्वर माऊली हे चांगल्या प्रकारचे गायक आहेत आणि चांगल्या प्रकारचे वक्ते आहेत आणि चांगल्या प्रकारचे लेखक आहेत. त्यांच्या एवढी नम्रता जगात अजून कोणाकडे आली नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. कीर्तनाची भाषा अर्वाच्य नसावी, कीर्तनामध्ये व्यंग नसावं, कीर्तनामध्ये जनतेला मोठं समजून बोलावं. प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती, मी तव दुबळा अर्चित असे भक्ती. वेड्याला बुद्धी, शाण्याला सिद्धी ज्याच्यामुळे येते त्याला श्रोता असे म्हणतात. पागल माणसाला सुद्धा चांगलं बोलता येतं ज्यांच्यामुळे. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगतो की तुमच्या डोळ्यात कीर्तन लिहिले पोरांनो. तुम्हाला पुढे का बोलवलं? हे पण आहेत की पुढे. तुम्हाला का बोलवलं? तर आजच्या पिढीचं, आजच्या काळाचं, आजच्या स्थितीचं कीर्तन तुमच्या डोळ्यात लिहिलंय आणि ते मला वाचता येतंय म्हणून मला कीर्तनकार म्हणतात. आणि म्हणून कीर्तन या शब्दाचा अर्थ समता आहे, कीर्तन या शब्दाचा अर्थ बंधुता आहे, कीर्तन या शब्दाचा अर्थ न्याय आहे, कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे एव्हरी मॅन इज हिज प्राइज. एका वेळेला सर्वांना समानता आणि समता देणारा विचार ज्या प्रबोधनीय भाषणातून 13व्या शतकात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि नामदेव महाराजांच्या जनाबाईंच्या उपक्रमातून पंढरीच्या वाळवंटात निर्माण झाला, त्याला संतांनी कीर्तन असं नाव दिलं. टाळे वाजवा. त्या कीर्तनाला पूर्वी धार्मिक कामामध्ये बाईला प्रवेश नव्हता. बाईला कुठल्याही प्रकारचं उच्च स्थान नव्हतं. बाई शब्द कळतो ना तुम्हाला? डॉर लेडीज. बाईला, नारीला, स्त्रीला कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं. मी नेहमी सांगतो, नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या जिवंत नव्हे, बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळायचे. बोला, जिवंत जाळायचे. तू नाही बोलला बरं बाळा, एक जण नाही बोलला, एवढा नाही बोलला तरी मला खटकतं बरं का. राजाभाऊ खाली बसले तरी माझं डोकं खराब झालं होतं. म्हणजे मला असं वाटतं की मला काही म्हणजे, पण काय माहिती का, माझा असा स्वभाव आहे दुर्दैवी बरं का, ॲक्सिडेंटली, की ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष जातं. ज्याच्यामुळे माझी मानसिक अवस्था विचलित होईल ना, तिथेच माझा डोळा गाजवत का डोळा फोडावा का काय करावा पडत नाही. म्हणून माझ्या सज्जन बांधवांनो, खरंच पुंडलिक वरद हरी विठ्ठल या महाराष्ट्राची घोषणा. ज्ञानेश्वर महाराज की जय, नामदेव महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज. बरे त्याच्यात काही कालांतराने राजकारण आलं असेल सचिन महाराज, कारण कोण आधीचे, कोण नंतरचे, कोण पुढचे, कोण मागचे, ते सुद्धा आता अभ्यासाच्या गोष्टी आहेत. पण त्या मन दुखावण्याच्या गोष्टी नाही. जसं आलं जसं राजाभाऊ म्हणाले की जसं मागून आले तसं वाईट नाही ते म्हणून चालवायचं, वाईट असेल तर सोडायचं. पण आज मला आनंद वाटतो, देशपांडे ताई, तुम्ही संविधानाच्या स्टेजवर आहात. एक ब्राह्मणबाई संविधानाच्या स्टेजवर आहे, एक पैगंबर नावाचा शेख मोहम्मद. हे शेख मोहम्मद आहे, हे शेख मोहम्मद आहे की ज्याने हजारो बकर कापणाऱ्या ईदच्या दिवशी बकरांचा बळी द्यायचा असेल तर ती तुमची सगळी बकर विका आणि त्याचे पैसे संस्थेत त्यांनी एकत्र करून नुसत्या मुसलमानांच्या पोरांना नव्हे, जे आर्थिकदृष्ट्या अडलेले आहेत, अशा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पोरापोरींच्या शिक्षणाला त्यांनी ईदच्या बळीचे पैसे दिले. म्हणून मी त्यांना शेख मोहम्मद असं म्हणतो. कारण असं म्हटलंय, शेख मोहम्मद आविंद, शेख मोहम्मद आविंद, शेख मोहम्मद आविंद, शेख मोहम्मद आविंद,
त्याचे हृदय गोविंद, 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 त्याचे हृदय गोविंद. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे 4000 अभंग आहे. किती अभंग आहेत बोला? 4000 अभंगामध्ये काही घुसखोरी झाल्यासारखे वाटतात, ते सोडले तर समतेचे, न्यायाचे आणि बंधुत्वाचे अभंग म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. हे गुलाबी टी शर्ट वाला पोरगा छान आहे सर, ये ना इकडं. तिथंच मिशा पडीत बसलेलं, माझं तुझ्यावर लक्ष गेलंय. हे तुम्ही 2-4 पोरं या रे, या इथं पुढे, हे वरचे या इकडं. शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. हे काही कोणाचं गाणं नाही बरं का, तुकोबरांच्या 4000 अभंगातला एक अभंग आहे. काही कुठे आम्ही निंदा करतो कोणत्या धर्माची, की आम्ही कुठे ब्राह्मणांची उपेक्षा करतो. वारकरी संप्रदाय जगातल्या ज्यांनी उपेक्षा केली वारकरी संप्रदायाची, त्यांच्याविषयी सुद्धा एकही अर्वाच्य शब्द जे लिहित नाहीत त्यांना वारकरी असे म्हणतात. अर्वाच्य आणि दांडगं न बोलणं, रानटीर न बोलणं, शुद्ध, स्वच्छ, पवित्र, मंगल, ऐकणाराचा आणि सांगणाराच्या मनाला आनंद वाटेल अशा प्रकारची भाषा म्हणजे वारकरी कीर्तन असतं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. चांडाळाई अधिकार, बाळे नारी नर, बाळे नारी नर, अहो बाळे नारी नर, बाळे नारी नर. आदि करोनी वेशाही, आदि करोनी वेशाही. काय सुंदर आहे हो. माम ही पार्थ व्यपाश्रित्य ये अभिस्यो पापयोनय, स्त्रियो वैशा तथा शूद्रा ते पियांती पराम गती. अर्जुना, बाबा रे, ज्यांना आपल्या दुष्कृत्याचा, कुकर्माचा, वाममार्गीय कर्माचा पश्चाताप झाला असेल आणि त्याला चांगल्या सत्पथावरून, या पंढरीच्या वाटेवरून म्हणजे जायचं असेल, त्याच्या अपराधांना शासन करण्याऐवजी क्षमा करावी असं 7000 वर्षापूर्वी गीतेमध्ये सांगणारा समाज उद्धारक, सत्यशोधकी महामानव म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्मा. काळी काळी. आणि ते 7000 वर्षापूर्वीचे विचार श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हा विचार लगेच लोकांना समजणार नाही. ज्यांना पुराण कथा ऐकायची सवय आहे नाही का, ज्यांना वेदांत ऐकायचं, घट पट माया ब्रह्म वैकुंठ स्वर्ग मोक्ष मुक्ती वगैरे, दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. जे गरजेचं नाही ते सांगून 54 लाखाच्या गाडीत फिरणारे आणि 60,000 रुपये 2 तासाचे घेणारे पुंडलिक वर्धावाले काही कमी नाही सचिन महाराज. तुमच्यासारखे राजाभाऊंसारखे गोरगरिबात फिरणारे आणि खऱ्या अर्थानं समतेनं आणि न्यायानं वागणारे, तुमच्याबरोबर काही दिवस फिरणारे कीर्तनकार आता कुठे कुठे गेले तुम्हाला कळत असेल. कोणाला 50 कोटीचं मंदिर बांधायचंय, कोणाला मंदिर. अरे मी म्हणतो ज्ञानेश्वर माऊली आमचे पाटील आहेत, नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा पाटील आहे, आणि समतेचं चातुर्वर्ण व्यवस्थेला लात मारून जातीभेदाच्या विरोधात लढाई उभं करणाऱ्या चंद्रभागीच्या वाळवंटातल्या क्रांतीची साक्षात श्री विठ्ठल परमात्मा आहे. कमरेवरचे हात धैर्य शिकवतात, समतेचे डोळे समता शिकवतात, आणि सरळ पाय त्याचे पावित्र्य शिकवतात. गुटक्या रे
त्याच्या समतेचे पाय पाहिल्यावर काय बलात्कार होतील. जे देशपांडे ताईंना दुःख आहे त्या दुःखाची परिणिती विठ्ठलाच्या पायात आहे. त्याचे समतेचे पाय सांगतात तुमचा एक पाय आपल्या शेतात आणि दुसरा पाय धोंडीबाऊच्या शेतात. आणि विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदा, पुंडलिका वरदा बोलण्यासाठी प्रचंड मोठा आमचा राजाभाऊ सारखा माणूस पाहिजे खरा, की ज्यांनी वाबळे महाराजांची दिंडी प्रसिद्ध केली, रजिस्टर केली, जी होत नव्हती. हा सिव्हिल इंजिनियर माणूस आहे, स्वतः कष्ट करणारी माणूस आहे. त्यांचे मेवणे, बहिणीचे मिस्टर, भाचे, बहीण हे सगळे पुरोगामी विचाराचे लोक आहेत. मराठा सेवा संघाचे, संभाजी ब्रिगेडचे, सत्यशोधकी चळवळीचे, आंबेडकरी चळवळीचं हे घराणं आहे. आणि ज्ञानोबारायांचा जो विचार आहे तो तळमळीचा, समतेचा आणि त्यागाचा आहे. त्या विचाराचे मानस नव्हे मानकरी राजाभाऊ चोपदार आहेत. आणि आम्हाला स्वाभिमान आहे, आम्हाला 54 लाखाच्या गाडीत बसून रामायणाचे 60 लाख रुपये घेणाऱ्या बुवा पायी चालणारे राजाभाऊ आम्हाला साक्षात पांडुरंग वाटतात. त्यांनी कधी 49 लाखाची गाडी पाहिली नाही. आता बिचारा फार पालखी बाजून पायाने चालत आले इथपर्यंत. हे नवीन कीर्तनकार आहे सचिन महाराज, एक नंबरचा बंडखोर कीर्तनकार होणार यांच्यामध्ये. आणि हीच खरी कीर्तनकार आहेत की जे समाजाला जागं करू शकतात. आणि म्हणून मंडळी मला एकच एवढं सांगायचंय की पुंडलिका वरदा म्हणणारे लोक 99% आणि त्याच्यातला 1% आम्ही आहे. श्यामसुंदर महाराज सोन्नर, अरे सोन्नर नाही सोनर, सोन्नर नुसतं फोन केला, महाराज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सप्ताह करायचा आहे कीर्तनाचा. आणि म्हटलं माझ्याकडे एवढे कीर्तनकार नाही महाराज, पण आपल्याला बौद्ध वाड्यात अगदी सोमावून महारवाड्यात आपल्याला सप्ताह करायचा आहे. आणि तिथल्या सगळ्या उद्दिष्ट आंबेडकरी पोरांनी आपले ते काय नाना ना शरद नाना चितारे म्हणून आहेत दिगवनचे, तर महाराजांनी स्वतःच्या खर्चाने जाऊन तिथलं संयोजन केलं, नियोजन केलं आणि कीर्तन सप्ताह बाबासाहेबांच्या जयंतीचा कीर्तन सप्ताह करायचा आहे. मी त्यांना सांगितलं, त्याचं सगळं प्रॅक्टिकल त्यांनी केलं. म्हणून त्यांचं नाव खूप सुंदर आहे. श्याम म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे नाही, श्याम वेळ आहे. श्याम म्हणजे सायंकाळ, श्याम म्हणजे संध्याकाळ, श्याम म्हणजे विश्रांतीची वेळ, श्याम म्हणजे कष्टकरी लोकांना आरामाची वेळ म्हणजे श्याम आहे, स्वास्थ्याची वेळ, समाधानाची वेळ म्हणजे श्याम आहे. आणि ते श्याम सुंदर आहे म्हणून आमचं सोनं आहे रे, सोनं 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 नाही का. आणि म्हणून असे श्यामसुंदर महाराज या संविधान दिंडीचे आहेत. आणि आमचे विशाल विमल गणपत हे आमचे माझ्या खुशीत लहान, आम्ही एका गोधडीत झोपायचं दोघं विचार एकत्र, इकडे एक पोरगा इकडे एक पोरगा. माझ्या शरीरात झोपावीत भांडणं व्हायची पोरांची. म्हणजे मी घर सोडलं 20व्या वर्षी पोरांमध्येच राहिलो. आता मी म्हातारा झालोय असं काही म्हणत असतील, पण मला वाटतं मी आम्ही भारिकच आहे, कारण मी पोरांमध्येच राहतो ना बारक्या. कारण त्यांच्यामध्ये जो लवचिकपणा आहे तो वय वाढल्यावर माणसाला आदर सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयत वगैरे वगैरे भाव निर्माण होतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी क्रांती केली. क्रांती केली म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी क्रांती केली. त्यांनी पहिलं लिहिलं, आईसे भजतेनी प्रेम भावे जया शरीरही पाठी नपवे आणि त्याने भलतिया व्हावे जातीच्या. मग तुकाराम महाराजांना पण उत्स्फूर्त उर्मी आली ना, अरे कोणीतरी मागे बोलून गेले बरं का, कारण मागून वाट यावी लागते. हो ही वाट आहे, वारकरी संप्रदायाची वाट आहे. म्हणून त्या वाटेवर तुम्ही आज उभे का राहिला, या वाटेची कोणी वाट लावू शकत नाही. काय पैगंबरची बरोबर आहे. या वाटेवर कबीर येऊन गेले, या वाटेवर मुसलमान येऊन गेले. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नाभी जाण विष्णू जात कानू पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजणी आभेदू हरिचाणाने चोखा मेळा बंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. म्हणून वारकरी संप्रदायाचा देव कोणता आहे? सर्वेश्वर आहे. सर्वेश्वर हा बघा, सर्वेश्वर सावली देतोय. वारकरी संप्रदायाचा सर्वेश्वर नुसता मूर्तीत नाही, तर तो जगाच्या कणाकणात ज्या दिवशी तुकाराम महाराजांना दिसला त्या दिवशी त्यांनी पहिला अभंग लिहिला, सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे सुंदर ध्यान त्यांना दिसलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविते. म्हणून बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानामध्ये जी समता आहे आणि काय म्हणतात त्याला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. माझ्या बहिणींनो, आता आमच्या देशपांडेचा इतिहास आलोय, आम्ही शिकलोय, सवरलोय, ते संविधानामुळे सवरलोय. हे माहीत नसलं तरी संविधानानं सावरलोय. बरोबर आहे की नाही? संविधानानं सावरलो. आम्हाला स्वातंत्र्य कुठं होतं? कैक वर्षापूर्वी आमच्या लहानपणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये गदारोळ, युद्धे, लढाया, मारामाऱ्या, रक्ताबंबळी झालेली आहे. बाबा आढाव त्याचे साक्षीदार आहेत. बाबा महाराज सातारकर त्याचे साक्षीदार आहेत. आपले जसे चोपदार महाराज आता आपले पुरोगामी विचाराचे आहेत, त्यावेळेला सदानंद गुरुजी असे ते पुरोगामी विचाराचे कीर्तनकार होते. पण बोलू नये, पण सांगतो, आम्ही एका कडेची मला विरोधात परवा तिकडे गेली आणि मस्त म्हणजे आम्ही राहू त्यात झोपतो, ते लॉजिंगला झोपतात. हा फरक आहे फक्त. म्हणून इथे पैसे नाहीत, इथे त्यागच लागेल. सोन्नर महाराजांसारखा आणि सोन्नर महाराजांसारखे हजारो लोक जेव्हा खरे कीर्तनकार होतील या महाराष्ट्रात, तेव्हा संविधान दिंडी आणि पुंडलिका वरदा हरी विठ्ठल बरोबर चालल्याशिवाय राहणार. मी आपल्याला एक गाणं म्हणतो, सगळ्यांनी म्हणायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर वारे साहेब, किती मोठा प्रबंध निर्माण झाला असता. बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमच्या मुली ग्रॅज्युएट झाल्या नसत्या. बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमच्या मुली कीर्तनकार झाल्या नसत्या. बाबासाहेब आंबेडकर नसते कायदा लिहिला नसता अभिव्यक्त होण्याचा, स्वातंत्र्य होण्याचा. हे पोरींनो, बायांनो, मराठवाड्यातल्या तुमच्या डोक्यावरचे पदर इथपर्यंत होते. असे एवढे असे असं करायचं, असं करायचं, असं करायचं. म्हणजे तुम्हाला तोंड सुद्धा दाखवण्याचं स्वातंत्र्य धर्मात नव्हतं. ज्या तो धर्म इंद्रायणी फेकून देणारा तत्ववेत्ता म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज. बायांनो, नवरा मेल्यावर कपाळाचं कुंकू तुमचं पुसलं जातं आजही पण. बरोबर आहे? काय ग बायांनो, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. मागच्या नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता आणि तुम्ही हरिपाठात काय म्हणता? सर्वगती राम देहादे एक, अशा करता आहे ना. सर्वगती राम देहा देही एक. यांच्यातला राम. राम म्हणजे कोण माहितीये का? त्या झाडाच्या पानातून येणार वारा आहे ना, वारा. तो यांच्याही नाकात जातो, तुमच्याही नाकात जातो का? तुमच्या डोळ्यात जातो का? नाही, बाईच्या डोळ्यात जातो, बुवाच्या नाकात जातो. असं आहे का? वारा तुमच्या नाकात जातो, प्राणवायू, ऑक्सिजन, आणि तुम्हालाही आराम देतो ना, आम्हालाही आराम देतो. ज्या दिवशी प्राण नाकात जायचा बंद होतो त्या क्षणी मरण जाहीर होतं. आणि आपल्याला बाहेरून वारा घालतात. असा बाहेर उपरणं दे रे जरा, त्याला उपरणंच नाही कळत काय करत. आपल्यातला वारा गेला तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मेलेल्या मड्याच्या मागे वारा घालतात. मराठवाड्यात मला नाही सांगता येणार, कारण मराठवाड्यातल्या बाईला स्थानच नाही उंचीचा. शिक्षणाची परंपरा कमी आहे, मुली शिक्षणानं कमी आहेत. मराठवाड्यामध्ये जे शिकलेत ते हुकलेत, ते इकडे आले ते परत तिकडे झुकलेच नाही. ते अशाच राहिल्या. जय हरी जय हरी जय हरी जय. दुःखच मोठं यांना. म्हणून माझ्या बहिणींनो, तुम्हाला समाजात आणण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी प्रचंड प्रयत्न केले. तो आधी जरी दुराचारी, बोला माझ्या मागे, तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. दुराचार्यांना सुद्धा स्वातंत्र्य आणि आनंद मिळाला पाहिजे. वेश्येला सुद्धा तिच्या कर्माचा कंटाळा आला आणि त्रास वाटला किंवा पश्चाताप झाला
तर तिला सुद्धा शासन करण्याऐवजी क्षमा केली पाहिजे. असा वारकरी संप्रदायाची 13वी शतकातली चंद्रभागेच्या वाळवंटातली घोषणा यशस्वी करण्याचं काम 13व्या शतकातलं 17व्या शतकात मासाहेब जिजाऊंनी तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि बाळ पोटात असताना तिने तुकोबांचा गाथा वाचला. जिजाऊंनी त्याच्यात तिने काय वाचलं? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार चांडाळाई चांडा चांडाळा पाळणारी नर आधी करोनी वेशाही ठकविल्या गवळणी ठकविल्या गवळणी ठकविल्या गवळणी थकविल्या गवळणी थकविल्या गवळणी थकविल्या गवळणी एक एक संगतीन मराठी कानडिया मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी अशा 5 जणी हो ठकविल्या गवळणी थकविल्या गवळणी. भले स्त्रिया मागे त्या शिक्षणापासून वंचित आहे पण त्या पुरुषापेक्षा किती शहाणे आहे तुम्हाला बघायचं. बायांनो बघा एकदम साध्या आहेत त्या. नवऱ्याच्या दिराच्या भायाच्या पुढे येत नाहीत त्या. त्यांच्या गावाकडे विचारा त्यांना. अशा लपून बसतात. का ग एवढा पडत बाई भावजी आली. अगं बाई भावजी आली. भाऊजी आला डोळून तरी त्या मूर्ख भाऊजीची मर्जी पाळणारी माझी लक्ष्मी साक्षात पांडुरंग या बाया. देवाचं पांडुरंगाचं खरं स्वरूप पाहायचं असेल 100% देव पाहिजे सोन्यासारखा तो स्त्रियांमध्ये पाहायचा आणि कमी टक्के देव पाहायचा असेल तर आमच्यात पाहायचा. आडदांडाची जात तंबाखू चोळी गांजा चोळी दारू पिती बाप्याची जात गरीबाई असून टिंबटी भाऊ आम्ही नाही म्हणत. पण स्त्रिया म्हणजे समंजस, स्त्रिया म्हणजे संयम, स्त्री म्हणजे समजदारी, स्त्री म्हणजे शहाणपणा, स्त्री म्हणजे भलाई. बरोबर आहे. तुमचे पुरुषांनो एवढे चांगले पांढरे शुभ्र कपडे कोणामुळे? खरं बोला. तुमच्यामुळे का पोरांच्या आईमुळे? किती नम्रता. आणि अजून क्रांतीच्या युगात सुद्धा ती किती सेवा करते माझ्या बहिणीनं. जोरदार आवाज मला जोरात म्हणा बरं का. ठकविला गवळा निवो फक्त बाया मागच्या ठकविला गवळा निवो ठकविला गवळानी ठकविला गवळानी ठकविला गवळानी ठकविला गवळानी. कसा आवाज बघा. हा आवाज संविधान दिल्लीला आला तर आहे ना. मराठवाडा शहाणाच आहे, मराठवाडा संतांचा आहे, मराठवाडा क्रांतीचा आहे, मराठवाडा विचाराचा आहे, मराठवाडा विवेकाचा आहे. आता फक्त अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मराठवाड्याला कळालं पाहिजे. ज्ञानेश्वरी जशी आपल्या देव्हाऱ्यात आहे तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, सावित्रीबाईंचा, महात्मा ज्योतिबांचा फोटो आणि संविधान आपल्या प्रत्येकाच्या घरात असावं हा या दिल्लीचा उपक्रम आहे. बरोबर आहे. आणि म्हणून माझा पांडुरंग जो आहे विटेवरचा विठोबा त्याच्यासारखा देव नाही. आम्ही लहानपणी ऐकायचं तेव्हा ज्ञानेश्वरी माहीत नव्हती, तुकोबांचा गाथा माहीत नव्हता. पण आमचा बाप आम्हाला माहीत होता. तो आम्हाला समता शिकवायचा आणि गाणं शिकवायचा. काय म्हणायचे म्हणजे आमचे वडील हातात खारका पाण्यात दोरका हा ज्यांचे सप्ते मग त्यांना पैसे भेटतात. पण असा वारकरी तोच आहे की बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता सांडोनिया पंढरी राव कोणा तो म्हणे देव कोणा ते म्हणू देव. माझ्या जिभेला हजारो किडे पडतील पण मी विठ्ठल सोडून कोणे देवाला आणि गोवाला कोणत्याही बेगडी संताला महाराज म्हणणार नाही.
असा विचार म्हणजे वारकरी होणं. मग तो माळकरी नसेलही कदाचित, पण अंतरे निर्मळ वाती रसाळ त्याच्या गळा माळा असो नसो. आणि म्हणून सज्जनो एक ध्यास आपल्याला फक्त विठ्ठल. वि म्हणजे विवेक आणि थळ म्हणजे जागा. विवेकाचं थळ म्हणजे पंढरपूर आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हत्या गोदा गंगा, नव्हत्या गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, होती चंद्रभागा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, 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 तेव्हा होते पंढरपूर. म्हणून श्री संत नामदेव महाराज म्हणतात, प्रेम येई हाता धरी जेथे नांदुती पंढरी. काय म्हटलं ऐकलं? म्हणून दिंडी. मग अशी महाराज म्हणते दिंडी म्हणजे काय? म्हणतात दिंडी म्हणजे काय? हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे. एकाच गाणं गाणं अनन्य शरणांगतीने ज्यांच्यामुळे आमचा उद्धार होतो त्या विठ्ठलाचं गाणं टाळा मृदंगाच्या समन्वयात गाणं म्हणजे दिंडी. दिंडी दिंडीला विषम शब्दच नाही, कारण दिंडी ही दिंडीला कोणी विषम विरोध करू शकत नाही. अशी दिंडी जगातल्या सर्व धर्मांनी सुखी व्हावं, जातीपाती मोडाव्यात, वर्ण अभिमान विसरले याती, एक एका लोटांगण जाती रे, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पादर फुटती रे. बरोबर आहे? मग तिथे कोण विरोध करणार नाही या वारकरी संप्रदाय. म्हणून संविधान, म्हणून श्याम सुंदर महाराजांच्या लक्षात आलं आपण अशा किती चळवळी उभारल्या तर त्या चळवळीला यश येत नाही. मग ही चळवळ वारकरी करावी आणि वारकरी संप्रदायाने सगळ्या समस्या सोडवणारेच ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथांच्या आधारे समाजातल्या सगळ्या समस्या सुटतील. स्त्रीला स्वातंत्र्य आहे. जनाबाई मोठी प्रचंड मोठी महान कविता काव्य अभंग करणारी होती. ती म्हणते स्त्री जन्म म्हणून स्त्री जन्म मिळाला म्हणून नाराज होऊ नका. जिजाबाई स्त्री जन्माला आल्या म्हणून त्यांनी शुभा घडवला. त्यांनी अभंग पोटात बाळ असताना अभंग वाचले. मीच माझी विनंती करेन मुलींनो, कारण आई काय आम्हाला होता येणार नाही. तुम्ही किती शिकल्या तरी आई तुम्हाला व्हावं लागेल. असं कधी होणार नाही बाई मी नाही शिकले का नाही मिस्टर या वर्षी तुम्ही आई व्हा, असं होईल का पोरींनो? कधी आई तुम्हाला व्हावं लागेल. पण एक गोष्ट, जेव्हा तुमचा बाळ पोटात असेल त्यावेळेला तुम्ही बाळ जन्माला येईपर्यंत बालविधवा होती कन्या होती तरीका करणे लागे पती ऐसा कैसा मुंगा देव तो बोकड्याचा जीव किती अभंग दयांच्या स्वाधीन दैवती असती तरीका मरती त्यांची पोरे. तुकोबांचा गाथा म्हणजे संविधान आहे आणि संविधान म्हणजे गाथा आहे. शिवाजी महाराजांनी गाथ्याप्रमाणे तुकोबांच्या अभंगांप्रमाणे स्वराज्य घडवलं आणि भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांनी स्वराज्याप्रमाणे संविधान लिहिलं आणि संविधानाप्रमाणे तुम्ही आम्हाला जगायचं आम्ही ठरवलंय. म्हणून संविधान दिंडीला मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे लाडके कार्यकर्ते विशाल विमल गणपत, आज सचिन माळी नाही हो, शीतल साठे नाही, आज पंतप्रधान बाहेर गेले. त्यांनी मला आग्रह केला होता आज यावं म्हणून इथे मी. तर आज आपण आला. खरं अतिशय परखडपणे बोलणारे आमचे दादा रामदास महाराज कैकाडी, तुकोबारायांचे निस्सीम भक्त पक्के वारकरी म्हणजे स्फूर्तिशेष रामदास महाराज कैकाडी, त्यांचे चिरंजीव भारत महाराज
ते सुद्धा याच वाटेवर उभे आहेत. असे असंख्य लोक इकडे यावेत अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. विठ्ठलाचे पाय सरळ आहेत, आपले पाय सरळ राहावेत. विठ्ठलाचे डोळे सरळ आहेत, आपला डोळा कसा आहे माहिती का पोरांनो? एक डोळा आपल्या खिडकीतून दुसरा डोळा लोकांच्या खिडकीत. मागून ठणकावले बापाने रातभर चाटी. 17 वर्षाची अलीकडची पोरं बघा, बर का, रातभर चॅटिंग. कुठे आहेस ग? ती म्हणते पप्पा शेजारी आहे. हो. तो म्हणतो त्या टाकल्या शेजारी. ती म्हणते माझ्या पप्पाला टाकल्या. म्हणतो नालायक का, म्हणजे बोलत नाही बरं का, ते असं करतो त्या मोबाईल नावाचा. आणि मग सकाळच्या प्रहरी ती पोरगी सगळ्या पोरींना गोळा करते. सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मासाहेब जिजाऊ, रमाई, भीमाई सारख्या विचाराच्या पोरी. आणि म्हणते माझ्या बापाला टाकल्या. म्हणतो बाहेर चला आपण चहा पिऊ. हे येडच असते कामातो रामना भयंना लज्जा. गेलं त्या पोरी मागं हॉटेलात. ते म्हणले आपण जरा मागे जाऊ झाडाकडे. तिकडं न्याला. प्रत्येकीने आपल्या पर्समध्ये खलबाद्याचा दांडा नेला होता. एकीने त्याचं असं नाक फोडलं त्या चॅटिंग करणाराचं. तर घरी आलं एवढं तोंड फुगलेलं. आई म्हणले सोन्या काय झालं रे? सोन्या म्हणल्या काय नाही मुंग्या चावल्या. म्हणून सोन्याला विठ्ठलाचे पाय कळावे. सोन्याला आजच्या विठ्ठलाच्या समतेचे डोळे कळावेत. माझी बहीण अरे पाटीलकी होती बाबाजी रावाकडं. तो पाटलाच्या हाती रांजगाव. जरा चांगलं मराठ्यासारखं बोला ना. पाटलाच्या हाती रांजगाव. पाटलाच्या हाती रांजगाव. बाबाजीराव होत त्याचं नाव. आजवरीना शिक्षा मिळाली होती त्याच्या कर्माला. तिथे वृद्ध एक आला रडू लागला. शिवबा म्हणाले काय झाले त्याला? त्याने सांगितलं लेक माझी गेली पाणोठ्याला. लेक माझी गेली पाणोठ्याला. धुन पाण्याला अंधार झाला. आणि तो दुष्ट नराधम तिथे गेला. दुष्टानं डाव साधिला. लेकीच्या आबरूवर घातला घाला. आबरू गेली म्हणून लेकीनं माझ्या जीव दिला र. ऐका महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि त्याच वेळेला येसाजी कंकांच्या हाताने त्या बाबाजी रावचे हात पाय तोडून त्याला गावाच्या बेशीवर फाशीला दिला. आणि त्याला सांगितलं माझ्या स्वराज्यामध्ये मी तुकोबारायांच्या गाठ्याचा पाईक आहे. मी स्वराज्यामध्ये यापुढे कोणी आया बहिणींची टिंगल करील, बलात्कार व्यभिचार करील तर त्याची बाबाजीराव होईल. अशा प्रकारचा घोषणा यशस्वी प्रॅक्टिकल करणारा राजा तुकोबारायांच्या अभंगांनी घडला. तशाच प्रकारचं स्वराज्य संविधानामध्ये व्यक्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. शेवटचं गाणं पण थांबतो. मला महूला जाऊ द्या. मला महूला जाऊ द्या. माझ्या भीमाचा पाळणा गाऊ द्या. मला भीमाचा पाळणा गाऊ द्या. मला महूला जाऊ द्या. माझ्या भीमाचा पाळणा गाऊ द्या. मला भीमाचा पाळणा गाऊ द्या.
काय सांगू बाई मवा भीम जवा बोल अमृताचा शब्द गाथा लोकांमधी दुःख तवा मार्तंडाच्या पोटामधी गमाय दुःख तवा मार्तंडाच्या पोटामधी गमाय दुःख तवा काय सांगू बाई माझ्या भीमाची नवलाई काय सांगू बाई तीन दुबळ्यांसाठी नारी जातीसाठी केलं यान सखे बाई ग यान सखे बाई ग बाई बाई सखे बाई ग भीम म्हणू भीम भीम संगतीला चांगला माझ्या घर हृदयात भीम बांधितो बंगला अरे भीमा तुझं नाव आज नाही म्या घेतलं येड माझं मन कोण्या धंद्याला गुतील भीमा तुझं नाव र भीमा तुझं नाव किती छान छान र किती छान छान पंढरीच्या वाटेवर ठेवू संविधानाचा मान ठेवू संविधानाचा मान भीमापायी पोटी जन्मून भीमराव झाला पावन भीमराव झाला पावन रामजी बाबाची कृपाई पूर्ण आले भीमात महान ज्ञान वारकरी पंथाचे विचार भावले संत रविदास हे भावले संत कबीर बुद्ध हे पावले नाही तंबाखू पानाला शिवले नाही तंबाखू पानाला शिवले बाबासाहेब विलायतेला गेले नाही तंबाखू पानाला शिवले